शासकीय सेवेत सन 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्या बदल्यात केंद्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलात आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेची अपेक्षित पद्धतीने अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत करण्यात आलेली नव्हती. परंतु आता मात्र या योजनेचा लाभ सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करून NPS योजनेची अंमलबजावणी विहित पद्धतीने करून सुमारे 1289 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग 2 ते 4 मधील सुमारे 1289 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअखेर महापालिकेत 100% लागू करण्यात आली. या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा हिस्सा म्हणून 10% अंशदान कपात केली जाते. महापालिकेकडून मनपाचा 14% हिस्सा टाकला जात आहे. पण मागील 18 वर्षांपासून NPS योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्कम कपात किती झाली याचा हिशोब नव्हता. तो हिशोब करून महापालिकेचा हिस्सा त्याची तजवीज करून तसेच या दोन्ही रकमेवरील व्याजाची तजवीज करून ती रक्कम सन 2008-9 पासून आस्थागायतची रक्कम योजनेतील कर्मचाऱ्यांची मागील सर्व थकीत हप्ते महानगरपालिकेकडून सर्व कर्मचाऱ्यांचे PRAN क्रमांक काढून कर्मचाऱ्यांना NPS खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनातील कपात हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा आणि दोन्ही रकमेवरील व्याज असे मिळून सुमारे 50 कोटी इतके रक्कम NPS योजनेत जमा करण्यात आली आहे. तसेच यापुढील वेतनातून कर्मचारी हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा नियमितपणे कपात करून दरमहा सुमारे 84 लाख इतकी रक्कम NPS योजनेत जमा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात चांगली रक्कम मिळणार आहे. तसेच त्यांना त्यांच्या NPS योजनेतील रकमेवर चांगले व्याजदर प्राप्त होणार आहेत. तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या नावे नवीन PRAN कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामध्ये NPS योजनेची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे. सदरची कर्मचाऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना विहित पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. तसेच सर्व NPS लागू झाल्यापासून आस्थागायत कर्मचाऱ्यांची रक्कम NPS योजनेमध्ये जमा करणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.